तिकडे सांगलीतल्या शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मिरज, वाळवा, शिराळा, फ्लूसमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि सांगलीतल्या नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा झपाट्याने वाढ झाली। संभाव्य पूरस्थिती पाहता आता शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। राज्यात अनेक ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शाळांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे। सांगलीमध्ये सुद्धा आता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। संभाव्य पूरस्थिती पाहता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूसमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सांगलीतल्या शाळांना आता पुढील 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। शरद सातपुते आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्या। शरद, जिल्हाधिकाऱ्यांचे नेमके काय आदेश? नक्कीच सांगली जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सांगली आणि मिरज तालुक्यातील मिरज असेल, वाळवा असेल, शिराळा असेल, पलूस असेल या तालुक्यातील मनपाच्या आणि जिल्हा परिषदेच्या निमशासकीय शासकीय सर्व शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। 20 आणि 21 ऑगस्ट अशी सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे। गेल्या सकाळपासून सांगलीतील कृष्णा नदीच्या अरविंद पुलाची पातळी ही जवळपास 6 ते 8 फुटांनी वाढलेली आहे। वारणेमधून 36,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे, तर कोयनेमधून 84,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पाण्याची पातळी ही कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। फार इथं पूर परिस्थिती सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी अशोक ककडे यांनी 2 दिवस शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। नक्कीच धन्यवाद शरद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। संभाव्य पूरस्थिती पाहता सांगलीतल्या शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे।